द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांना पत्र काढत 15 ऑगस्ट 2025 ला होऊ घातलेल्या ध्वजारोहणानंतर शाळेत राष्ट्रगीत, पसायदान आणि संविधान प्रास्ताविकेचे वाचन सोबतच तंबाखूजन्य पदार्थ सेवन टाळणे, देशभक्ती गीत, रांगोळी काढणे, शालेय परेड करून घेणे बंधनकारक केले असल्याची माहिती गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांनी दिली आहे आणि केलेल्या उपक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। आज आपण शिक्षण विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची सभा घेतली आणि स्पष्ट सूचना दिल्या की जे महाराष्ट्र शासनाचे असेल किंवा इतर सूचना असेल किंवा संख्या वाढ कशी करता येईल आणि लोक सहभाग कसा करता येईल आणि संख्या वाढ जिल्हा परिषद शाळेत करण्याकरिता लोक सहभाग असणं आवश्यक आहे। पालकांचं असणं, गावकऱ्यांचं असणं, गावकऱ्यांना कसं शाळेमध्ये आपण ध्वजारोहण करताना पाचारण करता येईल, त्यांच्या सोबत पालकांना कसं पाचारण करता येईल आणि गावामध्ये फेरी काढणं, हे सर्व आपण कसं करता येईल, कशी वाढ करता येईल यामध्ये आपला एक प्रमुख उद्देश आहे। ज्याच्यामध्ये आपलं पहिल्यांदा राष्ट्रगीत घेणं, ध्वजारोहण करणं, राष्ट्रगीत घेणं आणि राज्यगीत घेणं, पसायदान, ज्याच्यामध्ये संविधानाचं वाचन, तंबाखूमुक्त यासारखी प्रत्येक वाचन करणं, प्रतिज्ञा घेणं, हे सर्व कार्यक्रम झालं पाहिजे। आणि सरतेशेवटी आपल्याला गावामध्ये प्रभात फेरी काढण्याच्या आधी व्यायाम पण घ्यायचा आहे आणि गावामध्ये प्रभात फेरी काढायची आहे, जेणेकरून जनसामान्य माणसामध्ये जनजागृती निर्माण व्हावी जिल्हा परिषद शाळेच्या बाबत आणि पटसंख्या कशी वाढेल आणि लोकांचा सहभाग कसा वाढेल हाच हेतू आहे। त्यामध्ये दुसरं असं की 7 ते 5:30 पर्यंत मुलं राहू शकणार नाही, याकरिता 7:30 ते आपण 2:15 वाजेपर्यंत म्हणजे शाळेची जी वेळ आहे पूर्ण करून आपण 2:15 वाजेपर्यंत शाळा ठेवू आणि मुलं राहिली पाहिजे, मुलांना त्या माध्यमातून देशभक्तीवर काही शिकवता आलं पाहिजे, याकरिता आपण या वेळेमध्ये 2:15 वाजेपर्यंत आपण वेळेमध्ये चेंज केला। बंधनकारक राहणार। राज्य शासनाच्या पण सूचना आहेत, परिपत्रक पण आहेत शासनाचे आणि याच्यामध्ये जिल्हा परिषदेची पण मानसिकता अशी आहे का बुवा लोक सहभागाशिवाय आपल्या शाळा टिकू शकत नाही आणि गुणवत्ता टिकू शकत नाही। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।